आमदार रवींद्र दंगेकर आपल्या सोबत आहेत। गेल्या काही दिवसापासून ते चर्चेत आहे। हिट अँड रन प्रकरणात त्यांनी आतापर्यंत जो आहे तो मोठा पाठपुरावा त्या ठिकाणी केल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्यांची चर्चा जी आहे ती आता सर्वत्र रंगू लागलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच हिट अँड रन प्रकरणी आता आरोप प्रत्यारोप देखील झालेले आपल्याला एकूणच या संपूर्ण घटनेदरम्यान पाहायला मिळाले। कालच अजित पवारांनी रवींद्र दंगेकरांवर पुरावे द्या, पुराव्याची जी आहे ती मागणी केली। रवींद्र दंगेकरांकडून जे पुणे पोलीस असतील किंवा अन्य यंत्रणांवर ज्या आरोप केले त्या आरोपासंदर्भातील पुरावे जे आहेत ते सादर करण्याचं आव्हान जे आहे ते आता अजित पवारांनी दंगेकरांना दिलेलं आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र दंगेकर। भाऊ, काय सांगाल, अजितदादांनी तुम्हाला आता या ठिकाणी आव्हान दिले की जे पुरावे जे आहेत ते सादर करा, अन्यथा आरोप करू नका। अजितदादा हे आमचे नेते आहेत आणि आहेत, ह्याच्या पुढे असणार। आमच्या जरी पक्षाची ती नसतील तरी त्यांच्याबद्दल एक अस्मिता किंवा त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम कायम मनामध्ये। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पण दादांनी जो प्रश्न विचारला की पुरावे तुम्ही दंगेकरांकडे आहेत का, दादांनी माझं काम जवळनं बघितलं। पण मी दादांच्या ह्याला आरोपाला उत्तर देत नाही। पण दादांचा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने दादांचा वापर करून घेतला, ह्या पवार कुटुंबामध्ये जी फूट पाडली आणि ह्या उभ्या महाराष्ट्राने बघितली, 2 घरं फोडली, 2 घरं समोरासमोर युद्ध करायला लावली, हे सगळं बघता दादाचे हातपाय ह्या भारतीय जनता पार्टीने बांधलेले आहेत। आणि बांधून दादांना आता पळ म्हणणार तर दादा पळणार कसे? दादांची भाषा अशी नाही, दादाची भाषा ॲक्शन आहे आणि ती ॲक्शन आम्ही बघितलेली। ते असे म्हणले असते, हे कमिशनर आहे ना, ह्याची बदली करा, नाही तर ह्याच्यावर काहीतरी कारवाई करा, हे दादांचे वाक्य। आज दादा एवढं गुळगुळीत बोलतात ते दादांच्या तोंडात शोभत नाही, कारण आम्ही दादांना असं बघितलंच नाही। आणि मग अशा वेळेला दादा जे 5 ह्या प्रकरणात 6 दिवसांनी आलेत आणि दादा पालकमंत्री, पण दादांना अधिकारच नाही ठेवले यांनी। आणि हे मी जवळून बघितले, कारण दादांबद्दल माझ्या मनात वाईट नाही, कारण दादा बरोबर काम केले आणि माझ्या आजोबाचे, माझ्या परिवारातले त्यांचे संबंध आहेत। पण दादांचे हातपाय बांधलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये एक दुःख आम्हाला की पवार ह्या महाराष्ट्रामध्ये पडताना ते महाराष्ट्राने कधी बघितलं नाही। आज कुठला तरी पवार पडणार आहे हे दुःख आमच्यासारख्या कार्यकर्त्याला या महाराष्ट्राला आहे। आणि भारतीय जनता पार्टीमुळे झालेला हा सगळा ड्रामा आहे। आणि ज्या पद्धतीने दादांना नेलं, दादांना कुठले अधिकार नाहीत, दादांना कुठल्या या गोष्टीमध्ये दादांना विचारत नाहीत, दादांचं डिसिजन घेत नाहीत। फक्त दादांना ज्या पद्धतीने का नेलं, कसं नेलं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आणि दादांवर काय आरोप केले, कशामुळे दादांना, म्हणजे आता ते बोलणार नाही, कारण शेवटी आपल्या नेत्याबद्दल आपण काहीतरी बोलतोय। पण दादांना कितपत पावर या शासनामध्ये, ह्या पालकमंत्र्यामध्ये, ह्याच्यामध्ये माझ्या मनात शंका आहे। काल दादांनी छाती ठोकपणे सांगितलं की जे बिल्डर आहेत किंवा त्यांचा पुत्र आहे त्याच्यावर कारवाई होणार। मात्र आता 6 जणांना या ठिकाणी अटक झालेली आपल्याला पाहायला मिळेल। न्याय मिळेल का असं वाटतंय का अजून? पण दादांचा आवाज आहे ना, मी जवळनं बघितलं, दादांचा आवाज तसा नव्हता, त्या आवाजात दम नव्हता। कारण ह्याची कारवाई दादांनी बोलायच्या अगोदरच झालेली होती। 2 पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आणि त्यानंतर आम्ही जो आरोप केले त्या आरोपाला वस्तुस्थिती होती। त्यामुळे आम्ही पुणेकर लोक जेवढे अन्याय झाला त्याची विनंती आम्ही आयुक्तांना केली। आणि ज्या वेळेला पोलिसांच्या अंगावर ह्या अंगलट प्रकरण आलं त्यामुळे पोलिसांना बी ह्या प्रकरणात उतरावं लागलं। देवेंद्र फडणवीस आले, पोलिसांची सारवासावर केली, निघून गेले। पण देवेंद्र फडणवीसांनी हे करायला पाहिजे की जी मुलं मृत्युमुखी पडली त्यांना काय सहाय्य देता येते का अपघाताचं, त्यांची काय काळजी घेतली का, त्यांचे आई वडील काय करतात, ते कुठल्या राज्यातून आलेत। आणि माणुसकीला काळिंबा लावणारं हे सरकार आहे, माणुसकीला काळिंबा लावणारे पोलीस खाते। आणि ह्याच्यामध्ये पब संस्कृती आज पुण्यात ज्या पद्धतीने वाढली ती प्रचंड दुःखदायक आहे। कारण आम्ही पुणेकर आहोत, आमची कुटुंब आहे, आमचा परिवार आहे आणि पुणेही आमचा परिवार आहे। पुणे विद्येचं माहेरघर आहे, ह्या पुण्याला वारसा आहे, छत्रपतींचा जिजामातेचा वारसा आहे। आणि पुण्याच्या देशाच्या वैभवशालीच्या इतिहासामध्ये पुणे साक्षीदार आहे, भागीदार आहे। पुण्याने अनेक लोक मान्यवर पुण्याने ह्या देशाला दिलेत। आणि आज जर विद्यार्थी शिकायला आला तर पुण्यामधनं काय पबची पार्टी घेऊन जाणार का, अंमली पदार्थ घेऊन जाणार का, शिक्षण घेऊन जाणार, ही पालकांना चिंता आहे। म्हणजे देशातून परदेशातून पुण्यामध्ये मुलं शिकायला येतात आणि मग पोलीस जर अशा पद्धतीने चुकीचं वागत असतील तर आम्ही राज्यकर्ते म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून आम्ही कशाने मिरवायला पाहिजे। आणि आमच्या दारामध्ये आज अंमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि आमची मुलं व्यसनी होणार आहे, आमचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे।
आणि हे जे माझ्यावर आरोप करतात ना, हे भारतीय जनता पार्टीचे हे सगळे हे काय पोपट बोलतात ना आत्ताचे, तर या पोपटांना हे माहीत नाही की त्यांच्या घरात मुलं आहेत. त्यांनी त्यांच्या घराचा विचार करावा आणि मग शहराचा करावा. माझ्यावर टीका करणं म्हणजे त्यांना काय शाबासकी मिळणार नाही. माझ्यावर अशी टीका केली पाहिजे की आज जनतेसाठी भांडतो म्हणून माझ्यावर टीका केली पाहिजे. तुम्ही आता बोलले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी आयुक्तालयात आले, मात्र अजितदादा लेट आले, काय कारण वाटतंय? मी म्हणलं ना, दादा आमच्या परिवारातले, दादा या महाराष्ट्राचे नेते आहेत, पण त्यांच्या पावर मर्यादित आहेत. पूर्वी ज्या दादांच्या पावर होत्या त्या पावर दिसत नाही. मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता मी 30 वर्ष राजकारणात आहे. माझी 10वी निवडणूक आहे. दादांना प्रत्येक वेळेला मी बघितलंय. दादांचा स्ट्रोक बोलण्याचा कामाचा आता तो राहिलेला नाही. मी त्यांच्यावर टीका करत नाही, पण त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे. पण त्यांनी अजून ज्या पद्धतीने त्यांनी बोलतायत पुरावे द्या, तर दादांचे तरी कुठं पुरावे होते, पण दादाला बदनाम केलंच नाही भारतीय जनता पार्टीने. पण माझ्याकडे पुरावे होते म्हणून तर सस्पेंड झाले 2 लोक. पोलीस निलंबित होते म्हणजे माझ्याकडे पुरावे होते. दादा पुराव्याची भाषा दादांच्या तोंडात शोभत नाही. आणि दादांनी त्या आयुक्तांना ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे, ज्या पद्धतीने करायला पाहिजे, तर आधी फडणवीस सांगून गेले. दादांना नंतर एंट्री. दादांना तेवढी पॉवर या महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा या मंत्रिमंडळात नाही आहे. कॅमेरामन अभिजित सर, रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.